गुड मॉर्निंग आणि झालं असं आहे की आम्ही आता लेह लडाख सोडलेलं आहे. सगळे पॉइंट, सगळ्या व्हिडिओ, सगळ्या यांच्यावरचे आमच्या युट्यूबला आहेतच. सगळे व्हिडिओ तुम्ही बघा. आणि आता सगळ्यात झालं असं आहे की आम्ही लेहवरून जवळपास द्रास आहे किती हो 300 300 350 किलोमीटर आम्ही एका दिवसात आलो. आणि त्याच्यानंतर मग आम्ही एक रात्र थांबलो जिथे पुढे होता जोजिला पास, जो भारतातील सगळ्यात डेंजर रस्ता आहे. आणि आम्हाला जायचं होतं लेहवरून मनालीच्या मार्गे. पण प्रॉब्लेम काय झाला की मनालीचा जो रस्ता होता तर तो अजून ओपनच नाही झालाय. आणि जे ओपन जरी झाला असेल तर तिथे फक्त सध्या 4x4च चालतायत. आपल्या नॉर्मल गाड्यांना अजून परमिशन नाहीये. मग आम्ही खूप वेट केला, जी की आम्ही आलो होतो जम्मू काश्मीर मार्गे आणि जाणार होतो मनाली मार्गे, कारण आम्हाला तो रूट पण बघायचा होता. पण आमच्या नशिबात नव्हता तो, कारण अजून तो 20 दिवस लागणार आहे ओपन व्हायला. म्हणजे तो जवळपास मेच्या 15 मे नंतर ओपन होतो. मग एवढे दिवस तर आम्ही नाही थांबू शकत. आणि त्यामुळे मग आम्ही इकडून आलोय आता आणि आमचा जोजिला पास झाला. आमचा आता जम्मू काश्मीर मध्ये आलो. झालं असं आहे की जम्मू काश्मीर मध्ये आल्यावर आधी लेह मध्ये सगळे डोंगर, सगळे एकदम सुनसान, एक पण झाड नव्हतं. आणि आता इथे आल्यानंतर सगळे बर्फाचे डोंगर होते, आता ते पण झाले. तर रस्त्यामध्ये आम्ही आता पाणी भरायला एका ठिकाणी थांबलो होतो. आणि इथेच आम्ही दुपारची 2-3 तासाची झोप पण घेतली, कारण प्रवास करून 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 इतकं थकलो होतो. पण कॅम्पर व्हॅनचा फायदा हा आहे की तुम्ही किती पण थकले, आम्ही आमच्या सोयीनुसार झोप आली, खूप टायर्ड फील व्हायला लागलं की गाडी साईडला लावायची झाडाखाली आणि मस्त झोप घ्यायची 2 तास. त्यामुळे मग सगळेजण विचारतात तुम्ही एवढं फिरतायत, तुम्हाला काही त्रास नाही होत वगैरे वगैरे. पण तुमच्यामधला आणि आमच्यातला फरक हाच आहे की तुम्ही आले की अचानक फिरतात, मग तुमच्या सोयीनुसार काही नसतं. आम्ही 1 नोव्हेंबर पासून मनालीत होतो, त्याच्यानंतर लडाख, जम्मू काश्मीर, कंटे. आम्ही आमच्या इंडिया टूर मधले 6 महिने आम्ही थंडीत होतो. 6 महिन्यापासून अशी नॉर्मल कपडे घातलेले नव्हते. आज घातले. आजची तारीख किती आहे? 5 मे. 5 मे 2026. आणि आम्ही आता जम्मू काश्मीर सगळं सोडला. पुढे येत येत एवढी गरमी सुरू झाली आहे सध्या. आणि आता जी महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना जी गरमी आहे त्याचा फील आता आम्हाला आला. एवढ्या दिवसानंतर आम्ही फायनली आमचे सगळे गरम कपडे काढले आणि आम्ही नॉर्मल कपड्यावर आलो. आणि आता सध्या आम्ही आहोत पठाणकोटच्या जवळपास, म्हणजे पंजाब मध्येच आहे आम्ही. बफेलो हा ना, बफेलो. काय बच्चू? आईज बफेलोच्या आईज कशी आहेत ना? कशी आहे रे पिल्लू बफेलोची आईज? ए हॉर्स 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 आला, हॉर्स आला. हॉर्स आला, बफेलो आला, आला आला का सगळे आला. काऊ नाही बडा हे बफेलो म्हैस. ट्रॅफिक मेंढ्यांनी जाम केली होती आणि आज सगळ्या म्हशी खाणार आहे. बफेलो म्हशी, म्हशी काय काय याच्यामध्ये दिसत पण नाहीये. तर आम्ही आलोय आता कुठे, लखनपूर म्हणजे पठाणकोटच्या जवळ आलोय आम्ही. आणि इथून आम्ही चाललोय आता अमृतसरला, आपल्या सुंदर अशा गोल्डन टेम्पल जे आहे, सुवर्ण मंदिर तिथे. आणि आम्ही आज जवळपास जाण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि मध्येच हे भूक लागली आम्हाला फार, आम्ही आज चाट खातोय. गुड मॉर्निंग. काल आम्ही तुमच्या पूर्ण कंटिन्यू ट्रॅव्हलिंग करत होतो आणि आज आम्ही ट्रॅव्हलिंग केली 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 आणि रात्री आम्ही एका पेट्रोल पंपवर थांबलो. हे बघा, खूप मस्त पेट्रोल पंप होता. वॉशरूम वगैरे एकदम छान होते. मस्त आमचं वॉशरूमची वगैरे सोय होऊन जाते पेट्रोल पंपवर राहिल्यामुळे. आणि एकदम सिक्युअर पेट्रोल पंप होता. आणि आता आम्ही सकाळी, कारण इथे पाणी वगैरे नाही सांडू शकत आम्ही, त्यामुळे आम्ही आता सकाळी सकाळी इथून गाडी काढून जाणार आहे. आणि पुढे एखादी छान जागा शोधू जिथे आम्ही फ्रेश होणार, त्यानंतर ब्रेकफास्ट करणार आहे. तर बघू आता. आमचं टार्गेट आहे, तुम्हाला सांगितलंच काल, गोल्डन टेम्पल. आम्ही अमृतसरच्या जवळपास एक 70-80 किलोमीटर लांब आहोत, म्हणजे आज आम्ही पोहोचून जाऊ. चला, तर आज वसुधाला आम्ही दाखवणार आहे गुळाच्या रसापासून चिक्की कशी बनते, गुळ कसा बनतो. तर गुळ कसा बनवते असंच रस्त्यामध्ये बनवत होते. मस्त वास सुटलेला होता.
मग म्हटलं मी तर कधी बघितलेलं नव्हतं, म्हटलं बघू कसा बनवतात ते. आणि हे लहानपणी यांच्या स्टोऱ्या भरपूर आहेत. आम्ही असं करायचो, आम्ही गुळ बनवायचा, आम्ही जायचो, मग हे खायचो, मग ते काका असं करायचे तसं करायचे सांगत होते, त्यामुळे मग मी पण गेली बघायला. लहानपणी जायचं आम्ही, लहानपणी जायचं गौर गावामध्ये. ते थळ चालू राहायचे, त्यामध्ये मग हे उसाचा रस, त्या पाचटावर खेळणं, भयानक मजा यायची. तर इथे गाडी लावली आम्ही एका साईडला रस्त्याच्या असा. आणि आता मस्त मी बनवते भोपळा आणि आपलं हरभऱ्याची डाळ. आणि अजून कपडे पण राहिले धुवायचे. हे बघा इथं किती आता भिजत घालायचे ते सगळे कपडे भिजत घालायचे, ते धुवायचे. आणि हे दोघं गेलेत कपड्याची पावडर आणायला, मला कपडे धुवायचे. मी तोपर्यंत स्वयंपाक करून घेते पटपट. दुपारचे जेवण चालू आहेत. भोपळ्याची भाजी, चपाती आणि हो आम्ही आहेत पंजाबमध्ये, तर ऑफकोर्स ताक. मस्तपैकी असं एकदम ताजं ताजं ताक आहे. जेवण आहा नंबर 1चं जेवण आहे. असं जेवण आपल्या गावाकडे शेतामध्ये. आम्ही आमच्या व्हॅन मध्ये जेवतोय. ओके, तर थोडंसं जेवण झालं, रेस्ट झालं आमचं. इतकं गरम होतंय अक्षरशः. आणि आता भांडे वगैरे धुते मी. भांडे धुवून झालं की आमचे कपडे पण सुकतायत. आणि आज कडक ऊन असल्यामुळे शूज पण धुतले, सगळे बेडशीट वगैरे सगळं धुतलं. पण गरम फार होतंय. आणि आता पटकन आवरून आम्ही लगेच प्रवासाला सुरुवात करू. तर आमच्या नवीन दिवसाला सुरुवात झाली आहे. आणि आम्ही गोल्डन टेम्पलकडे चाललो आहे. पण आम्ही पोचलो असतो काल परवाच, पण आमचे असे कामं आहेत. आता जसं आम्ही अचानक गरमीत आलो, आमचे सगळे गरमीचे कपडे खाली ठेवलेले आहेत, तर बेडच्या खाली आहेत. आता ते काढायचे आणि सगळे जे थंडीचे कपडे होते ते परत मध्ये ठेवायचे आहेत. असे कामं आहेत आमचे. जरा शॉपिंग करायची आहे, त्यामुळे आम्हाला जरा वेळ लागतोय जायला. हे वरती अजून आहेत आमचे थंडीचे कपडे, आता ते सगळे काढून सगळे भरायचे आहेत आम्हाला. तर थंडीचे कपडे आमचे गेले मध्ये. आणि जे आमचे आता जे समरचे कपडे आहेत ते सगळे आम्ही लावले आता वरती. 2 तासापासून तेच काम करतोय. आणि हे ब्लँकेट असं लावलं का हो? तर फ्रेश झालो, सगळं आवरून आंघोळ वगैरे झाली. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झालं असं आहे की रिद्धूला जे उन्हाळ्यामध्ये जे आपण कपडे घालतो तेच नाही आहे, सगळे थंडीचे कपडे होते त्याचे, ते पण सगळे मध्ये ठेवून दिले आता. आणि आता इथे एक जुडिओ आहे, तर आम्ही तिथे जाऊ, थोडीशी शॉपिंग करतो रिद्धूला. तर अमृतसरमध्ये जिथे ॲक्च्युअल गोल्डन टेम्पल आहे त्याच्या एकदम 1 किलोमीटर अंतराच्या आत आम्ही आलेलो आहे. बघा गर्दी बघा किती आहे. पार्किंगला जागा शोधतोय. तर आम्ही आलोय आता अमृतसरमध्ये. आणि मंदिराच्या आम्ही एकदम वॉक इन डिस्टन्सवर आहे. पार्किंगच मिळत नव्हती एवढ्या मोठ्या गाडीला, इतकी गर्दी आहे. पण आता इथे एक पार्किंग लॉट आम्हाला मिळाला आहे. आता आम्ही गाडी पार्क करू आणि पण जाऊ उद्या आम्ही दर्शनाला. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा. थँक्यू. आणि रिद्ध गेलाय झोपून.